तुम्हाला माहित आहे का? फक्त रवा, बेसन आणि हिरवी चटणी वापरून इतका मऊ, स्पॉन्जी आणि टेस्टी नाश्ता तयार होऊ शकतो, यावर तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही. एकदा ही रेसिपी करून पाहिली तर पुन्हा पुन्हा बनवा. नमस्कार, मी सीमा. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. चला तर मग पाहूया ही सोपी आणि भन्नाट अशी सँडविच ढोकळा रेसिपी. त्यासाठी मी इथं 1 वाटी रवा घेतलेला आहे. हा नाश्ता मी 4 माणसांसाठी बनवत आहे. रवा इथं मी बारीक घेतलेला आहे. तुमच्याकडं मोठा रवा असेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या, म्हणजे बारीक होतो आणि रेसिपीसुद्धा एकदम छान होते. रवा आपल्याला चाळून वगैरे घ्यायचा आहे. त्याच सेम वाटीने इथं मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, ते सुद्धा चाळून घ्यायचं आहे. चवीनुसार 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि हळदीचा आपल्याला एकदम कमी प्रमाणात वापर करायचा आहे. छोट्या हरभरा एवढी हळद घातली तरी सुद्धा चालेल. हिंग घालायचा आहे त्याच्यावर थोडा आणि लिंबू पिळून घ्यायचा आहे. याच्यावर अर्धच लिंबू पिळायचा आहे. लिंबामुळे खूप छान टँगीनेसपणा येतो. आता आपल्याला त्याच सेम वाटीने 1 वाटी पाणी घालायचं आहे. याच्यात पहिल्यांदा आपण 1 वाटीच पाणी घालणार आहोत, म्हणजे जास्त गुठळ्या वगैरे होणार नाहीत. आणि विस्करच्या सहाय्याने सगळं आपण हे मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे गुठळ्या इथे झाल्या बेसन पिठाच्या तर लगेचच मोडल्या जातात आणि एकदम व्यवस्थित एकसारखं पीठ होतं. एका दिशेने फिरवलं की लगेच याच्यातल्या गुठळ्या मोडून जातात. आता त्याच वाटीने आपण अजून 1 वाटी पाणी घेणार आहोत. तर 1 वाटी पाणी घ्यायचं, म्हणजे वाटी अगदी काठोकाठ भरून नाही घेतली तरी सुद्धा चालेल, थोडीफार कमी असली तरी सुद्धा चालते. आता 1 वाटी पाणी घालून सगळं मिक्स करून घ्यायचं एकसारखं. तर ह्या प्रकारे हे बॅटर एवढं इतपत सेल झालेलं आहे. तर आपण याच्यात रवा घातलेला आहे, त्याच्यामुळे रवा पाणी शोषून घेतो. नंतर हे बॅटर आपण एकदम असं दाटसर होतं. आता हे आपण 10 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. इथं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्याचे असे बारीक काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल. त्याच्यावर आपल्याला आता इथं 1 इंच अद्रकचा तुकडा घालायचा आहे. अद्रक स्वच्छ धुवून साल काढून तुकडे करून घालायचा आहे. कढीपत्ता घालायचा आहे. याच्यात कढीपत्त्याने खूप छान चव लागते. आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून आपल्याला ह्याच्यात घालायची. कोथिंबीर तुम्ही देणक्यासहित घातली तरी सुद्धा चालेल. याच्यावर आपल्याला पोह्याचे 2 चमचे दही घालायचे. दही शक्यतो रूम टेम्परेचरवरच असावं आणि दही जास्त आंबट असू नये. चवीनुसार अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि थोडी साखर घातली, त्याच्यामुळे खूप सुंदर अशी चव लागते. आता त्याच्यावर थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला एकदम छान बारीक असं करून घ्यायचं. तर बघा, अशा प्रकारे मी मिक्सरला हे बारीक करून घेतलेलं आहे. आता अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. रवा पण बारीकच घेतलेला आहे. त्याच्यावर आपल्याला दही घालायचं आहे, पोह्याचे 2 चमचे. दही रूम टेम्परेचरवरच घालायचे, दही आंबट नको. आणि जी मिक्सरला आपण चटणी बारीक केली होती त्याच्यात घालून घ्यायची आहे सगळीच. त्याच्यावर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आपल्याला, त्याच्यामुळे एक सुंदर अशी चव येते. इथं मी फूड कलरचा वापर केला आहे. थोडासा फूड कलर हिरव्या कलरचा घातला आहे, म्हणजे जास्त हिरवा कलर यावं म्हणून. पण फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल. तर आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याच्यात थोडं पाणी घालायचं आहे. आपल्याला हे बॅटर आहे ना, जास्त सैल बनवायचं नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि असं दाटसर होऊन द्यायचं हे बॅटर. तर बघा, हे बॅटर आता ते भांडं कमी पडत होती वाटी, म्हणून मी दुसऱ्या भांड्यात काढलेलं आहे. सगळं विस्करच्या सहाय्याने एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्या प्रकारे बघा, एवढं दाट झालेलं आहे. आपल्याला दाटसरच पाहिजे आहे, जास्त पातळ नको आहे. तोपर्यंत इकडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. माझा गॅस गेला आहे, त्याच्यामुळे इंडक्शनवर स्टीलची भांडी चालतात, म्हणून मी मोठ्या बाउलचा वापर केलेला आहे. पाणी आपल्याला चांगलं कडक होऊन द्यायचं आहे. आणि हे आपण पहिल्यांदा बॅटर 10 मिनिटासाठी साईडला ठेवलं होतं ना, ते आता एकदम छान परफेक्ट झालेलं आहे. त्याला थोडा दाटसरपणा पण आलेला आहे बघा, कारण 10 मिनिटं रेस्ट मिळली ना, रव्याने पाणी शोषून घेतलेलं आहे. आता हे बॅटर दोन्ही भांड्यात सेमच काढायचं आहे, निम्म निम्म. दोन्ही भांड्यात सेम काढून घेतलं की इकडं ताटाला तेल लावायचं आहे. इथं मी ब्रशने तेल लावते. सगळं कडच्या साईडने वगैरे तेल लावून घ्यायचे ताटाला पण, आणि मध्ये सुद्धा व्यवस्थित लावायचे, जेणेकरून आपण ढोकळा सँडविच बनवतोय ना, ते चिटकणार नाहीये.
आता पाणी गरम झालंय का बघायचं, नंतरच इथं या बॅटरची तयारी करायची. ह्याच्यात अर्धा पुडी इनो घालायचा आहे आणि पोह्याचा 1 चमचा तेल घालायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, तेल घातलं की जास्त ढोकळा सँडविचमध्ये कोरडेपणा राहत नाही, खाताना एकदम मस्त खाल्ला जातो. आता हे पाणी गरम झालेलं पाहून आपण इनो घालायचा आणि नंतर एका दिशेने फेटून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, पाणी गरम झालं आणि त्याच्यानंतर आपण इनो घातला का नाही की इनो ॲक्टिव्ह असतो आणि मग एकदम छान फुलून येत असं ढोकळा. आणि पाणी जर थंड असेल आणि तुम्ही इनो घालून ठेवचाल आणि नंतर पाणी गरम झाल्यावर ताट ठेवचाल तर हे बिलकुल चुकीचं आहे. इनो डिॲक्टिव्ह होतो आणि मग ढोकळा सँडविच स्पंजी होत नाही, काही नाही. आता हे स्टीम करायला पण 5 मिनिटासाठी ठेवलेलं आहे. 5 मिनिटात एकदम छान स्टीम होतं. आणि हे आता हिरव्या चटणीच्या ह्याच्यात आपण बॅटरमध्ये फक्त 1 चमचा तेल घालायचे. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला ह्याच्यात बिलकुल सुद्धा इनोचा वापर करायचा नाहीये. आता 5 मिनिटानंतर हे स्टीम झालं की त्याच्यावर आपल्याला हे चटणीचं बॅटर ओतायचं आहे आणि ते घट्ट आहे ना, त्याच्यामुळे आपण चमच्याने एकसारखं सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम छान पसरलं जाईल आणि सगळीकडं सेम होईल. आता हे 2-3 मिनिटासाठी स्टीम होऊन द्यायचं आहे. तर आता ही स्टेप तुम्ही लक्षात ठेवा. ज्यावेळेस ते चटणीचं बॅटर आपण टाकलंय ते 3 मिनिटानंतर स्टीम झालेलं आहे, तेव्हाच ह्या बॅटरमध्ये इनो घालायचं आहे. तुम्ही ते चटणीचं बॅटर स्टीम व्हायच्या आधी इनो घालू नका, नाहीतर ते स्टीम होईपर्यंत हे डिॲक्टिव्ह होऊन जाईल. तर आता चटणीचं बॅटर एकदम छान स्टीम झालंय. ह्याच्यात आपण इनो घालून ते मस्तपैकी पसरून घेतलेलं आहे आणि हे बॅटर काही सेलसर आहे, त्याच्यामुळे लगेच पसरलं जातं. आता ही स्टेप तुम्ही लक्षात ठेवा. खालच्या आणि वरच्या भागातच आपण फक्त इनोचा वापर केलेला आहे. आपण जी हिरवी चटणीचं बॅटर घातलंय मधी त्याच्यात बिलकुल सुद्धा इनो घातलेला नाहीये आणि घालू पण नका. आता मी ह्याच्यावर लाल तिखट टाकलेलं आहे, मिरची पावडर. ती काश्मीरी मिरची पावडर आहे, तिखट नसते. आता 5 मिनिटानंतर हे स्टीम झालंय का बघायचं, हाताला लावून बघायचं. चिटकत असेल तर अजून झाकून ठेवायचं. शक्यतो 5 मिनिटात एकदम छान असं स्टीम होतं. स्टीम झाल्यानंतर 10 मिनिटं काढून ठेवायचं. थंड झालं की नंतरच आपण याला कट करायचं आहे. तर इथं मी पिझ्झा कटर घेतलेला आहे, तुमच्याकडे नसेल तर चाकूने तुम्ही कट केलं तरी सुद्धा चालेल. आणि हव्या त्या आकारात कट करा, एकदम सुंदर दिसतो. नाश्ता तर चविष्ट आहेच. इथं मी कापणीच्या आकारात कट केलेला आहे. तुम्ही गोल आकारात करा किंवा चौकोनी आकारात करा, एकदम मस्त होतो आणि एकदम झटपट निघतं, ताटाला चिटकत वगैरे काही नाही. तर इथं मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यात मोहरी टाकली. मोहरी तडतडली की त्याच्यात आपल्याला सफेद तीळ टाकायचे आहेत. भरपूर कढीपत्ता टाकायचा आहे. स्टेपला तुम्हाला मिरचीचे तुकडे वगैरे घालायचे असले तरी घातले तरी सुद्धा चालेल. आणि हे सगळी फोडणी आपल्याला याच्यावर पसरून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर अशी पेरून घ्यायची आहे. त्याच्यामुळे दिसायला पण छान दिसतं आणि सुंदर लागतो हा नाश्ता. तर बघा, आपण उलटण्याच्या साह्याने काढलं का नाही की अगदी अलगद निघला जातो, काही चिटकत वगैरे नाहीये आणि एकदम स्पंजी सॉफ्ट होतो. चवीला तर एकदम मस्त आहे आणि खूप टेस्टी आहे. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी खूप छान छान आहेत आपल्या चॅनलला, नाश्त्याच्या पण आहेत आणि बाकीच्या दुसऱ्या पण भरपूर सुंदर अशा रेसिपी आहेत. तर काय होतं, दरवेळेस नाश्त्याला उपीट पोहे शिरा वगैरे नको असतो, तर असा नाश्ता बनवा, खावा.